महाराष्ट्रात आलेले 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता। राज्य सरकारच्या शोध मोहिमेमध्ये समोर आली धक्कादायक माहिती। राज्यामध्ये 5023 पाकिस्तानी नागरिक, पण फक्त 51 लोकांकडेच वैध व्हिसा आणि कागदपत्र। पहलगाम हल्ल्यातल्या 5 संशयित दहशतवाद्यांच्या घरांवर केंद्राचा बुलडोझर। 5 जणांच्या लष्कर ए तोयबाच्या कारवायांमध्ये सहभाग। पुलवामा, कुलगाम आणि शोपियानमध्ये तपास यंत्रणा ॲक्शन मोडवर। पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये कसून शोध मोहीम। भारतीय लष्कर दहशतवाद्यांच्या मागावर। एनआयएसह तपास यंत्रणांकडून पहलगाम, शोपिया भागातले शेकडो संशयित ताब्यात। सिंधू नदीचं पाणी रोखण्याच्या भारताच्या निर्णयानंतर पाकिस्तानची दरपोक्ती। टोकाचं पाऊल उचलण्याचा पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा इशारा। तर रक्ताचे पाठ वाहतील, बिलावल भुट्टोची धमकी। पहलगाम हल्ल्यानंतर लष्कराकडून काश्मीरच्या सुरक्षेसंदर्भात ऑडिट रिपोर्ट केंद्राकडे। पर्यटन स्थळावर हेलिकॉप्टरद्वारे नजर ठेवणार। टेहळणीसाठी एकात्मिक नेटवर्क बनवण्याची ही शिफारस। पहलगाम हल्ल्याचा कट मार्चमध्ये तोयबाच्या सैफुल्लाच्या नेतृत्वात 5 कमांडर्सनी रचलं कारस्थान। पाकिस्तान आर्मी ISIच्या गटामध्ये सहभाग। भारताकडे पुरावे। पाकिस्तानच्या ISIकडून जम्मू काश्मीरमध्ये आणखी हल्ले होणार असल्याची गुप्तचर संस्थांची माहिती। भारतीय रेल्वे काश्मीरी पंडित निशाण्यावर। जम्मू काश्मीरच्या उत्तर, मध्य आणि दक्षिण भागासाठी अलर्ट जारी। पाकिस्तानने हवाई बंदी घातल्यानंतर DGCAकडून नव्या गाईडलाईन्स जारी। प्रवासाचा वेळ वाढल्यानं विमानात पुरेसे खाद्यपदार्थ ठेवण्याच्या सूचना। आठवड्याला 800 पेक्षा अधिक विमानं जात होती पाकिस्तानच्या हद्दीतनं। अहिंसा आपला धर्म, पण अत्याचारांना धडा शिकवणं हाही धर्मच। सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। राजाचं कर्तव्य प्रजेचं रक्षण करणं असल्याचंही मत व्यक्त। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळेंच्या कुटुंबियांचं सांत्वन। सरकार दोन्ही कुटुंबियांसोबत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। इराणमधील अब्बास शहरातील बंदरावर भीषण स्फोट। स्फोटामध्ये 600 जण जखमी। वेळ आली आहे एकत्र येण्याची। मुंबई आणि महाराष्ट्र शिवसैनिक तयार आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं ट्विट। राज उद्धव यांच्या साध प्रतिसादानंतर एकत्र येण्याची चर्चा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न। भिवंडीच्या रहाणाल गावात फर्निचर गोदामाला आग। 7 ते 8 गोदामं जळून खाक। 16 तासानंतर या आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरूच। अग्निशमन दलाचा एक जवान जखमी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।